एवढं समजलं, बाकीच्यांच्या डोक्यात शिरन अजून, बाकीच्यांची सटकली रे, तुझी नाही सटकली. त्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं. मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो. आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलंय, आणि म्हणलं लईच भारी बोलायला लागलाय. म्हणलं रात्रभर पाठ करत होता वाटतंय, रात्रभर झोपला नाही, पाठ केलेलं दिसतंय. ठीक आहे, गमतीचा भाग जाऊ द्या. त्याच्यामध्ये मी बहुजन समाजाबरोबर, ते एक मी सांगतो, बहुजन समाजाबरोबर माझा गोसावी, पारधी, रामोशी, मातंग, चर्मकार, नाभिक, तेली, धनगर, वंजारी, लोणारी, माळी, मुस्लिम, कोष्टी, नवबौद्ध, मुस्लिम, हे सगळे सगळे जे समाज आहेत त्या समाजाला पण मी आता मधी एक अमित कल्याणीशी बोललोय. एक कारखाना ते 2000 कोटीचा इथं काढतायत. 1200. एक मिनिट ताई, एक मिनिट बसा, माझे डिस्टर्ब होत. मी नंतर बोलतो ना तुमच्याशी. असं काय करतोय? ताईंची मुलगी हरवली आहे, इकडे या. कुठे पोलिसात? ए PI काय नाव आहे? श्वेता कोकाटे. श्वेता कोकाटे नावाची मुलगी. तेव्हा का समोर आहे? कुठं हरवली राव? दादाच्या सभेत कशी हरवल? अरे ही काय 500 रुपये देऊन आलेली जनता नाही. ही आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायचं नाही. फक्त ऐका रे, अरे ऐका, 6 वाजतील पुन्हा बंद होईल. त्याच्यामध्ये या सगळ्या समाजातल्या मुलांना मुलींना संधी देण्याचं मी काम करेल. तिथं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुलं मुली लागणार आहे. 12 बलुतेदारांच्या मुलांना पण त्याच्यात समावेश केला जाईल. मित्रांनो, एक आहे, आता आपण 12वी डिप्लोमा डिग्री ह्याला 6000, 8000, 10000 त्या ठिकाणी देतो. ते प्रशिक्षणार्थी म्हणून देतो. ते प्रशिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना आपण मानधन देतोय आणि मग सर्टिफिकेट देणार आहे. त्याचाही फार चांगला फायदा हा आपल्याला सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो. काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना झाल्या. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो. तर काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच आहेत. आणि मी खोलात गेलो, मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करीचं, हां, जितेंद्रचं अभिनंदन करायचंय. त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं. अरे आपण ठीक आहे ना, घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना. त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे. मी एवढं काम केलं, मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला की नाही. जोर का झटका, लेकिन धीरे से लगा. लगा. पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं सुप्रियाताईंना लोकसभेला आणि विधानसभेला दादा. आता ते ठरवलंय ते तसं करा. आता तुम्ही जेवढ्या जास्त मताधिक्याने मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आणेल. आणि या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, आमचे निरीक्षक पालवे यांनी सांगितल्या. ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी मागं थोडासा एकटा पडलेलो होतो, परंतु ह्यावेळेस माझी आई माझ्याबरोबर आहे. यावेळेस माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत, त्या फिरतायत. मग ती आमची अक्का असेल, रजू अक्का असेल, आमचे
जय आणि पार तर त्याच्या बापाकरता तर फिरलं पाहिजेतच ना. त्याला माझ्या पोटची म्हणल्यावर फिरणार नाही तर काय करणार.